हाय फ्रेंड्स, मी कालच मॉलमध्ये गेली आणि ह्या पद्धतीचा मला ना भाजके पोहे भेटले. तर पोहे थोड्या वेगळ्या पद्धतीचे वाटले म्हणून मी आणले. तर चवीला अप्रतिम लागतात आणि कढीपत्ता आणि जिरा मोहरीची फोडणी जरी दिली ना खूप चवीला अप्रतिम लागतात. पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने चिवडा बनवला आहे, तुम्ही बघू शकता. आणि पोहे थोडे वेगळे आहेत, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तर मी हा चिवडा जो बनवला आहे ना तर मस्त असा पुदिना फ्लेवरमध्ये बनवलेला आहे. तो कसा बनवायचा तो बघूया चला. तर मी अर्धी जोडी पुदिना घेतला, खोबरं घेतलं, शेंगदाणे घेतले, हिरवी मिरची घेतली, डाळ घेतले आणि जिरं घेतलं, हळद घेतलं, कढीपत्ता घेतला, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. आता बघू शकता मी ना 2 चमचे साखर घेतली आणि अर्धा टीस्पून फक्त लिंबू सत्व घेतलं आणि छान मिक्सरला वाटून घेतलं अशा पद्धतीने. आता मी काय केलं, थोडंसं तेल घेतलं, तेलामध्ये थोडे शेंगदाणे घेतले, ते सुद्धा म्हणजे पोरांना मस्त असं चटपटीत लागण्यासाठी मी हे केलं. तर मस्त लाल होईपर्यंत शेंगदाणे कुरकुरीत तळून घेतले. डाळ सुद्धा जास्त न भाजता मी छान असं नॉर्मलच तळून घेतली, ती सुद्धा साईडला काढून घेतलेली बघू शकता. तर अशा पद्धतीने मस्त आता मी ना त्याच्यात लांब चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायच्यात. जर त्या मऊ राहिल्या ना तर त्या लगेच आपला चिवडा जो असतो ना तो मऊ पडतो, ओलावा असतो म्हणून. तर त्याच्यात मी परत पुदिना टाकून घेतला. पुदिनासुद्धा कुरकुरीत होईपर्यंत, फक्त जाळायचा नाही आहे, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा कमी गॅसवरती. तर मी ते सुद्धा साईडला बघू शकता, मी तुम्हाला ना हाताने चुरून दाखवते, बघू शकता. अशा पद्धतीने चुरा झाला की आपण काढून घ्यायचा आहे मस्त. व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचा चिवडा खूपच आवडेल आणि करायला सुद्धा सोपा आहे. 10 ते 15 मिनिटात तयार होतो. आणि आता कढीपत्ता सुद्धा मी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. अगदी घरच्या घरीच मस्त वेगळ्या तोच चिवडा खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना, तर मग अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही नक्कीच करून बघा. बघू शकता अशा पद्धतीने मी कढीपत्ता सुद्धा तळून घेतला कुरकुरीत होईपर्यंत, तो सुद्धा मी साईडला काढून घेणार आहे. आता आपण आहे ना कोथिंबीर सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओवरच्या रेसिपी जर आवडत असतील ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे ताईनं भाऊ नवीन असतील ना त्यांनी ना सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट करा. बघू शकता कोथिंबीर सुद्धा छान अशी कुरकुरीत झालेली, ती सुद्धा आपण साईडला काढून घेऊया. तर बघू शकता अगदी वेगळ्या फ्लेवरमध्ये आपण तेच हिरव्या मिरचीचा आणि मसाला टाकून चिवडा बनवतो. तर म्हटलं चला आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने चिवडा बनवूया. तर मी जिरं घेतलं, त्याच्यानंतर जिरं तडतडला ते साईडला काढून घेतलं आणि खोबरं सुद्धा मी लालसर होईपर्यंत तळून साईडला काढून घेतलं. बघू शकता अशा पद्धतीच्या मस्त कुरकुरीत असे छान भाजके पोहे होते. ते उन्हात वाळत घालून दिले होते 2-3 तासासाठी. आता हे तळलेल्या सगळ्या वस्तू मी त्याच्यात टाकून घेते आणि हे मिक्सरला लावून छान दळून घेतलं होतं अशा पद्धतीने बघू शकता. आणि हे सगळं एकत्र आपण टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे छान पद्धतीने. मस्त कलर सुद्धा ग्रीन सारखा येतो. आता आपण मीठ वगैरे सगळं टाकून घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने मी दोन्ही हात आता मीठ टाकून घेतलं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आपण जी 2 चमचे साखर आणि जे लिंबू सत्व मिक्सरला लावून घेतलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेले. अगदी चवीला पाणीपुरी सारखाच लागतो आणि अप्रतिम लागतो. तोच चिवडा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीचा चिवडा बनवा. आणि लाईफ इज एमीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी थोडीशी हळद, तेलामध्ये थोडं तेल उरलं होतं, म्हटलं चला हळदीची फोडणी देऊया. मस्त असा हेल्दी असा चिवडा आपला तयार झालेला आहे. आता मी तो गरमपणा कमी झाला आहे तर मी दोन्ही हातानेच आता मिक्स करून घेणार आहे. बघू शकता कलर टेक्स्चर सुद्धा, जसं कलर टेक्स्चर आलंय ना तसंच चवीला सुद्धा अप्रतिम होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा ह्या दिवाळीत किंवा टाइमपास म्हणून हा चिवडा नक्कीच करा. दिवाळी तर संपली पण माझ्याकडनं बोललं गेलं सॉरी. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हा टाइमपाससाठी पोरांना टिफिनला देण्यासाठी नक्कीच बनवू शकता. आणि बघू शकता कलर मस्त आलेला आणि किती कुरकुरीत छान तयार झालेला आहे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.